हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स 1. लास्ट लेक्चर पर्यंत आपण पाहिलं होतं बाळांनो लॉगॅरिथम या चॅप्टरचे वेगवेगळ्या टाइपचे प्रॉब्लेम्स. आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट चॅप्टरचे मॅट्रायसेस या चॅप्टरचे वेगवेगळ्या टाइपचे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. तर मॅट्रायसेस या चॅप्टर मध्ये टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम्स येतात ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. काय येतात? ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. ठीक आहे. जनरली थोडं मॅट्रिक्स बद्दल माहित असू द्या, आपल्याला तशी थिअरी नाहीये पण जनरली इन्फॉर्मेशन असू द्या. व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स? मॅट्रिक्स म्हणजे काय? रेक्टँग्युलर फॉर्मॅट मध्ये, रेक्टँग्युलर फॉर्मॅट बघा असा असतो हॉरिझॉन्टल आणि असा असतो व्हर्टिकल. म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही नंबर्स टाकले या रेक्टँग्युलर बार्स मध्ये, याला म्हणतात बाळांनो मॅट्रिक्स. बरं, या मॅट्रिक्सचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, सी हियर 1 2 3 4 5 6 7 8 9. बरं, या मॅट्रिक्स मध्ये रोज किती आहे? रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. मग नंबर ऑफ रोज किती झाल्या? 3. नंबर ऑफ कॉलम्स किती झाले? 3. 3/3 चा मॅट्रिक्स म्हणावला जातो. टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स 3 3 जा 9. टोटल 9 इलेमेंट्स आहे त्यामध्ये. मग हॉरिझॉन्टल असतात त्या रोज, व्हर्टिकल असतात ते कॉलम्स. सुरुवातीला नंबर ऑफ रोज लिहावं आणि नंतर लिहावं नंबर ऑफ कॉलम्स. कळालं का मॅट्रिक्स बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन? चला, आता ज्यावेळी मी याची पोझिशन मेन्शन करतो तेव्हा पहिला रो आणि पहिला कॉलम आहे, याची पोझिशन झाली A11 म्हणजे पहिला रो पहिला कॉलम. याची पोझिशन पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम. याची पोझिशन पहिला रो तिसरा कॉलम. असं सिमिलरली तुम्हाला पुढे जायचंय. ओके, चला मग तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगितला. आता आपण पाहणार आहोत टाइप 1 चे प्रॉब्लेम्स ऑन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. जेव्हा मॅट्रिक्स मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन सांगतात तेव्हा ते प्रॉब्लेम या टाइपचे असतात. सी हियर 5 वेळा एक्झामला आलेला क्वेश्चन आहे बरं का. इफ ए इज इक्वल टू, जर ए म्हणजे हा मॅट्रिक्स आहे आणि बी म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, तर 2a - 3b ची व्हॅल्यू काढा. 5 वेळा एक्झामला आलेले. आपल्याला काढायचंय 2a - 3b. बरं, मी काय करतो, हा 2 ऍज इट इज लिहितो, पण याची व्हॅल्यू तर दिली आहे. टाका इथं 5 3 - 1 1. 2a मीन्स 2 इंटू ए ची व्हॅल्यू -3 बी ची व्हॅल्यू गिवन आहे. बघा ही 2 - 1 3 2. 2a - 3b मला फाइंड आउट करायचं होतं. ए ची आणि बी ची व्हॅल्यू दिली होती, ती पुटअप केली. आता या 2 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं, प्रत्येक इलेमेंटला. 2 5 जा 10, 2 3 जा 6, 2 1 जा 2 आणि मायनस साइन आहेच. 2 इंटू 1 2च. ओके, 2 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय केलं, मध्ये मायनस ऍज इट इज. आता 3 ने मल्टिप्लाय करा, 3 2 जा 6, 3 इंटू 1 3, मायनस साइन आहेच. 3 3 जा 9, 3 2 जा 6. आता सबट्रॅक्शन करताना ओरली करायचं पोझिशन नुसार. 10 आहे, 10च्या पोझिशनला इथं कोण आहे? 6. मग 10 - 6 करा. 10 - 6 6 -3 असं येईल. पाहते 6 -3, हे 6 हे -3, मायनस बिकम प्लस. किती येईल रे? कॅल्क्युलेटर टाकलं तरी जमन. -2 - 9, -2 - 9 होतात -11. 2 - 6, 2 - 6 4. 2 मधून 6 जात नाही म्हणून मायनस साइन. थोडक्यात काय केलं मी, त्या पोझिशनच्या इलेमेंट मधून त्याच पोझिशनचा इलेमेंट सबट्रॅक्ट केला. आलं ना 2a - 3b चं फायनल आन्सर आलेलं आहे. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. डाऊट असेल तर विचारा आणि लिहून घ्या. सगळा प्रॉब्लेम स्क्रीनवर आहे, घ्या लिहून.
यानंतर मुलांनो आपल्याला सेकंड टाईपचा क्वेश्चन म्हणजे पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. यामध्ये हा क्वेश्चन 3 वेळा एक्झामला आलेला आहे. सोल्युशन ते म्हणतात की ए ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, बी ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, तर फाइंड आउट करा 2a - 3b - 4i. आता ए ची व्हॅल्यू आहे, बी ची व्हॅल्यू आहे, पण आय ची व्हॅल्यू नाही. आय म्हणजे काय? आय म्हणजे असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणाला म्हणतात? आयडेंटिटी मॅट्रिक्स जर 2x2 चा आहे म्हणजे 2 रो 2 कॉलम, तर त्याचे जे डायगोनल इलेमेंट्स आहेत हा आणि हा ते ऑलवेज 1 असतात आणि नॉन डायगोनल इलेमेंट 0 असतात. मग डायगोनल इलेमेंट आहेत ते तुम्ही म्हणले सर इथं 2x2 चे, मग आपण पण 2x2 चाच वापरायचं. 3x3 चा असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1. पहा बरं हा डायगोनल इलेमेंट आहे का नाही 1? झाला. आता इथं प्रॉब्लेम मध्ये 2x2 चे मॅट्रिक्स आहे सगळे, मग आपण हा यूज करणार 2x2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याला म्हणतात ज्याचे डायगोनल एलिमेंट्स असतात 1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स असतात 0. ओके. या ठिकाणी बाळांनो 2x2 चा मॅट्रिक्स वापरायचा आहे. काय फाइंड आउट करायला लावलं? 2a + 3b - 4i. मग 2 जसाच्या तसा a ची व्हॅल्यू आहे बघा ही 2 3 4 7 प्लस 3 जसेच्या तसे आणि b ची व्हॅल्यू आहे बघा ही 1 3 4 6. त्यानंतर -4 आय ची व्हॅल्यू आहे बघा ही आय ची व्हॅल्यू आहे. देत नाहीत, माहित पाहिजे. 1 0 0 1. ए ची व्हॅल्यू टाकली, बी ची व्हॅल्यू टाकली, आय ची व्हॅल्यू टाकली. 2x2 चे होते ए आणि बी, त्यामुळे आय सुद्धा 2x2 चाच वापरला. 2 रो 2 कॉलम. चला आता हे सोडवायचं. 2 ने मल्टिप्लाय करा. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 7 जा 14 14. 2 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 3 मल्टिप्लायड बाय 1 3, 3 मल्टिप्लायड बाय 3 3 3 जा 9, 3 4 जा 3 6 जा 18 मायनस 4 ने मल्टिप्लाय करा. 4 into 1 4, 4 into 0 4 into 0 4 into 1. या स्केलर नंबरने प्रत्येक एलिमेंटला आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं. केलं. आता मी डायरेक्ट करणार आहे बरं का, कॅल्क्युलेटर असेल तर बेटर आहे. इकडे पहा 4 + 3 - 4, 4 + 3 - 4, 4 + 3 - 4. पुढे 6 + 6 + 9, 6 + 9 - 0, 6 + 9 - 0. या पोझिशनला पहा 8 + 12 - 0, 8 + 12 - 0. पुढे 14 + 18, 14 + 18 - 4. जसं साइन आहे तसं त्या त्या पोझिशन मध्ये ऍड केलं आणि मायनस असेल तर सबट्रॅक्ट केलं. कॅल्क्युलेटर असेल कॅल्क्युलेटर करा. +4 - 4 0, खाली राहिले 3. 6 + 9 15, 12 + 8 20, 14 + 18 32, 32 मधून 4 गेले 28. अशा पद्धतीने कॅल्क्युलेटर जरी केलं हे तरी चालेल. फायनल आन्सर आला 2a + 3b - 4i. दिस इज युअर फायनल आन्सर. डाऊट असल्यास विचारा. इथून पुढे आन्सर सुरू होतं, इथं संपतं. डाऊट असल्यास विचारा. ओके, गॅल्युन. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. आता कधी कधी ना या टाइप मध्ये थोडा वेगळा प्रॉब्लेम येतो. तर या ठिकाणी दिसतंय हा मॅट्रिक्स प्लस हा मॅट्रिक्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे. म्हणजे या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन म्हणजे हा मॅट्रिक्स आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन असलं की टाइप 1 आहे. आता माझ्याकडे जागा नाहीये जास्त, त्यामुळे मी हा क्वेश्चन डबल लिहिणार नाही. तुम्ही मात्र आन्सर शीटवर हे डबल लिहायचं पुन्हा. ठीक आहे. आता मी पोझिशन वाईज ऍडिशन करतो. 2 + x + 1 + x या पोझिशन मध्ये आहे ऍड करा. 2 + x + 1 + x
दिस ऍड दिस, या दोघांनी एकमेकांमध्ये ऍड केलं. पुढं -1 प्लस इथे 2, पुढे 3 प्लस 3, पुढे 0 प्लस 0, y प्लस 1 प्लस y, y प्लस 1 प्लस y, z प्लस 4, z प्लस 4, 4 प्लस 2, 1 प्लस 3, 3 प्लस ज्या त्या पोझिशन मध्ये, ह्या पोझिशन मध्ये त्याच पोझिशनचा इलेमेंट ऍड केला. इज इक्वल टूच्या पुढे जे आहे ते ऍज इट इज घ्या. 6 1 6 0 -1 6 6 4 8, ही साइड ऍज इट इज लिहिली. इकडे मात्र ह्या मॅट्रिक्सचा प्रत्येक इलेमेंट ह्या मॅट्रिक्स मध्ये ऍड केलेला आहे. पहा केला. आता मला काढायचा एक्स. सी हिअर, जेव्हा दोन मॅट्रिक्स इक्वल असतात तेव्हा प्रत्येक पोझिशनचा इलेमेंट त्या पोझिशनला सेम असतो. कसं? इकडे पहा, इकडे पहा, याला मी परत एकदा लिहितो, ऐका ना. 2 + 1 किती होतात रे? 3. x + x 2x, 2 - 1 2 - 1 1, 3 + 3 6, 0 + 0 0, y + y 2y, आणि इथं 1 आहे पहा. 1 ऍज इट इज, y + y 2y, पुढे z + 4 ऍज इट इज, 4 + 2 6, 3 + 1 4, 5 + 3 8. ज्यांची ज्यांची ऍडिशन शक्य आहे ती करून टाकली पहा. पुढचा परत मॅट्रिक्स ऍज इट इज 6 1 6 0 -1 6 6 4 8. आता तुमच्या असं लक्षात येईल इथं पहा बरं 1 आहे आणि इथं काय बरं 1, इथं 6 आहे, इथं पण काय 6 आहे, इथं 0 आहे, इथं पण 0 आहे. पहा त्याच पोझिशनला इलेमेंट तोच आहे. इथं 6 आहे, इथं पण 6 आहे, इथं 4 आहे, इथं पण 4 आहे, इथं 8 आहे, इथं पण 8 आहे का नाही? सगळे इलेमेंट सेम. जर बाकीचे इलेमेंट सेम आहे तर मग या इलेमेंटला कोणता इलेमेंट इक्वल आहे? 6 आहे का नाही? मग मी इथं खाली घेतो की 3 + 2x ला इक्वल आहे 6. 1 + 2y ला कोण इक्वल आहे? 1 + 2y ला इक्वल आहे -1. पुढे या ठिकाणी z + 4 आहे, याला कोण इक्वल आहे? हे जमेल का पहा बरं. अकॉर्डिंग टू द इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस जर बाकीचे इलेमेंट सेम आहेत तर हे पण इलेमेंट सेमच असणार. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस सांगतो की जेव्हा दोन मॅट्रिक्स इक्वल असतात तेव्हा त्यांचा प्रत्येक इलेमेंट सेम असतो त्या पोझिशनचं. मग 3 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन -3, x बरोबर 6 - 3 3 होतात. 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड. 3 इकडे प्लस होते, तिकडे जाऊन मायनस. 6 - 3 3, 2 मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड. 1 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन -1, -1 ऍज इट इज आहे, +1 तिकडे -1, -1 -1 -2, -2 डिवायडेड बाय 2, 2 डिवायडेड बाय 2 करून पहा -1 येतं. z + 4, 6 - 4 +4 तिकडे जाऊन मायनस, z ची व्हॅल्यू आली इन 2. आपल्याला XY Z विचारला होता. बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस x आला 3/2, y आला -1, z आला 2. काय डाऊट असेल तर विचारा. टू मच सिंपल, खूप सोपे प्रॉब्लेम आहेत. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप आणि चौथी स्टेप व्यवस्थित लिहून घ्या. डाऊट आल्यास विचारा. टू मच सिंपल. सी हिअर, हा प्रॉब्लेम तुम्ही लिहिला असेल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. आता कधी कधी असा प्रॉब्लेम येतो की x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. जर हा मॅट्रिक्स प्लस x हा मॅट्रिक्स असेल तर ती व्हॅल्यू काढा. ऍज इट इज लिहितो 4 5 3 6 प्लस x 10 -1 0 -6. सी हिअर 4 5, ऐका ना मी काय म्हणतो. हा जो x आहे ना मी ऍज इट इज ठेवतो, हा मॅट्रिक्स लिहितो ऍज इट इज
हा इकडंच आहे, आपण तिकडच आहे, फक्त हा मॅट्रिक्स इकडं होता प्लस, तिकडे जाऊन मायनस, प्लस होता तिकडे जाऊन मायनस झाला. करा सबट्रॅक्शन करा, कॅल्क्युलेटर काढा. 10 - 4, 10 - 4, -1 - 5, -1 - 5, -6, 0 - 3, 0 - 3, -3, -6 - 6, -12, -6 - 6, -12 आलेला एक्स आन्सर. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. काय डाऊट असलेच विचारा, लिहून घ्या. चला बाळांनो, हा प्रॉब्लेम लिहिला असेल तुम्ही. बघा आता होमवर्कला तुम्हाला मी प्रॉब्लेम दिलाय. ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे, बी ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. तर तुम्हाला काढायची 2a - 3b ची व्हॅल्यू. 2 ऍज इट इज ठेवायचा, ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स टाकायचा. -3 ऍज इट इज ठेवायचा, बी ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स टाकायचा. 2 ने ए च्या प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं, मायनस साइन तसंच 3 ने बी च्या प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं, आणि मग त्यांची सबट्रॅक्शन करायची. यू विल गेट फायनल आन्सर. जमेल का हे, का करू मी? जमेल. व्हेरी गुड. बघा बरं, लिहून घ्या, होमवर्क लिहून घ्या. झालं. त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम होमवर्कला देतोय बाळांनो मी. ते म्हणतात की ए ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, बी ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे. तर शो करा, प्रूव्ह करा की ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. पहिले तुम्हाला LHS घ्यायचा आहे, ए प्लस बी काढायचा आहे. मग RHS घ्यायचा आहे, बी प्लस ए काढायचा. पहिले ए चा मॅट्रिक्स लिहायचा, मग बी चा मॅट्रिक्स लिहायचा. दोघांची ऍडिशन करून जे आन्सर येईल त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. मग RHS घ्यायचा, बी चा मॅट्रिक्स घ्यायचा प्लस ए चा मॅट्रिक्स घ्यायचा. दोघांची ऍडिशन करून जे आन्सर येईल त्याला इक्वेशन 2 म्हणायचं. इक्वेशन 1 आणि 2 वरून LHS इज इक्वल टू RHS हे प्रूव्ह करायचं आणि फायनल आन्सर हेन्स प्रूव्ड. जमेल का हे? ए प्लस बी करायचं एकदा, एकदा बी प्लस ए करायचं, आन्सर सेम येतं, हेन्स ओके. आज या ठिकाणी मॅट्रायसेसचा टाइप 1 ऍडिशन सबट्रॅक्शन मी घेतलेला आहे. उद्याच्या नेक्स्ट लेक्चरला टाइप 2 चे म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेसचे प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. ओके, बाय स्टुडंट्स.